आदरणीय देवेंद्रजींच्या धन्यवाद देवेंद्रजी अशा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी मला डायरेक्ट भाषण करायला आदेश दिलेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त कोणाची नाही, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण दरेकरजी, आशिष शेलारजी, प्रकाश दरेकरजी आणि कांबळेजी आणि सर्व उपस्थित आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज आपण इकडे सर्वजण देवेंद्रजींचे आभार मानण्याकरता आपण इकडे सगळे जमा झालो आहोत आणि खरोखर देवेंद्रजींबरोबर या सरकारमध्ये काम करत असताना आधी सहकार खातं होतं, सहकार खातं असतानाही देवेंद्रजींनी मार्गदर्शन केलं आणि अनेक निर्णय त्यावेळेस घेण्यात आले, जसा सेल्फ डेव्हलपमेंटचा जो आपला स्वयंविकासद्वारे गृहनिर्माण संस्थांना ज्या होतं त्यामध्ये 13 सप्टेंबर 2019 रोजी शासनाने निर्णय घेतला होता, पण तो निर्णय नंतर 2-2.5 वर्ष देवेंद्रजी सरकार जे होतं त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष घातलं नाही। पण मला आज आनंद होतोय की मी सहकार मंत्री असताना त्यामध्ये आपण तो निर्णय घेतला, जो आपण निर्णय घेतला तो आपण कंटिन्यू केला आणि त्याबद्दल मी आज म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटचे प्रपोजल सगळे बरेचसे त्याच्यानंतर पुन्हा मार्गी लागले। मी आपला खूप खूप आभारी आहे, धन्यवाद देवेंद्रजी, कारण की आपल्यामुळे हा निर्णय आपण घेऊ शकलो। त्याचप्रमाणे ज्या 56 वसाहती होत्या त्या 56 वसाहतीमध्ये 98 ते 2018 पर्यंत त्यांना जो 264 कोटी रुपयेचा टॅक्स आपण लावला होता, शुल्क आपण जे सेवा शुल्क लावला होता। मला आनंद होतो की नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण तो निर्णय घेतला आणि आपल्यामुळे तो 264 कोटीचा सेवा शुल्क सर्व या 56 वसाहतीचा माफ झाला। त्याबद्दल देवेंद्रजी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने या मुंबईच्या 56 वसाहतीच्या वतीने खूप खूप आभार मानतो, आपले खूप खूप धन्यवाद मानतो। आज मुंबईत जवळजवळ 14,000हून अधिक सेस मालमत्ता आहेत, आशिषजींनी त्याचा उल्लेख केला। आज आपण त्याला पण आपल्या हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आता 33/6, 33/7 आणि 33/19 अंतर्गत सगळ्यांना आपण परवानग्या द्यायचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि तो अतिशय मोठा निर्णय आपण गृहनिर्माण मंत्री असताना घेतला होता। मी आपलं खूप खूप आभारी आहे, आपल्यामुळेच आज या सगळ्या विकासाला गती आलेली आहे आणि देवेंद्रजी खरोखर गृहनिर्माण मंत्री म्हणून काम करत असताना आपल्या मार्गदर्शनाखाली बरेचसे निर्णय जे कित्येक वर्षापासून प्रलंबित होते ते आपण सगळे मार्गी लावले, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आज सहकारमध्ये डीम कन्व्हेन्सचा एक विषय होता, पूर्वी त्या डीम कन्व्हेन्सला आपण 6 महिन्याची वेळ होती, पण आपण नंतर मी सहकार मंत्री असताना त्याच्यामध्ये 1 महिन्याचा आपण क्लॉज केला आणि आज सगळे जे डीम कन्व्हेन्सच्या परमिशन आहेत त्या 1 महिन्यात आपण त्यांना NOC देतो। त्यामुळे पण देवेंद्रजी आम्ही आपले सगळे खूप खूप आभारी आहोत। अनेक असे निर्णय देवेंद्रजी आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेले आहेत, आम्हाला सगळ्यांना आपलं मार्गदर्शन घ्यायचं आहे। आपला इशारा माझ्या लक्षात आला, मी खूप जास्त वेळ घेणार नाही, पण देवेंद्रजी खरोखर सहकार मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री काम करत असताना आपण जे निर्णय घेतले, आपण जे सर्व या मुंबईकरांना, या मुंबईच्या गिरणी कामगारांना आणि सर्वांना जो अतिशय आपल्या मार्गदर्शनाखाली आज मला नक्कीच खात्री आहे, आशिषजीने जसं सांगितलं, दरेकरांनी जसं सांगितलं की आमच्या या मुंबईकरांना आपल्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर नक्कीच मिळेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। म्हाडाच्या माध्यमातून असो किंवा SRAच्या माध्यमातून असो, आम्ही नक्कीच प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळवण्याकरता मदत करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि व्यासपीठाच्या वतीने मी देवेंद्रजींचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देवेंद्रजी म्हणून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।